आमराई क्लब कामगारांच्या न्यायासाठी PSR संघटना आक्रमक। पोलीस प्रमुखांच्याकडे निवेदन देत कारवाईची मागणी। सांगली आमराई क्लब सांगली येथील पीडित कामगारांच्या न्यायाच्या लढ्याला आता कथित वेग आला असून PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून या प्रकरणात थेट पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे। मंगळवार दिनांक 6 मे 2026 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांची भेट घेऊन कामगारावर होत असलेल्या कथित अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली। आमराई क्लबमधील अनेक कामगारांनी वेतनातील अनियमितता, आर्थिक फसवणूक तसेच अन्य त्रासाबाबत संघटनेकडे तक्रारी दिल्या असून या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना तातडीने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारावर अन्याय होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। अशा पीडित कामगारांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभं राहून त्यांना संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देणे ही संघटनेची जबाबदारी आहे, अशी भूमिका PSR संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले यांनी यावेळी मांडली। तसेच कामगारांच्या तक्रारी सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्यात आल्या। संबंधित प्रकरणात योग्य ती दखल घेत न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट पार पडली। यावेळी सांगली जिल्हा सरचिटणीस प्रतीक इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख तसेच आमराई क्लबचे पीडित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि पीडित कामगारांना कितपत न्याय मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। महायुद्ध TV मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। पाटील आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये 2 वर्ष झालं हॉटेल बार अँड रेस्टॉरंटमध्ये काम करतो आहे। माझे 2-2.5 महिन्याचे पगार तटवले कॉन्ट्रॅक्टर राजेश तानपुरे यांनी आणि मला 4 महिने झालं माझा छळ करत आहे आणि यामुळे मी SP साहेबांच्याकडं आणि जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं निवेदन देऊन आलेलं आहे आणि भरपूर स्टाफना यांचा त्रास होत आहे आणि या संदर्भात तुम्ही दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे। माझं नाव शैलेश मटपती, आमराई ऑफिसर क्लब साक्षी मॅनेजमेंट यांच्याकडे मी शेफ म्हणून काम करतो। गेले 1 वर्षाचा पगार तटवलेला आहे राजेश तानपुरे आणि कलेक्टर साहेबांना व SP साहेबांना तक्रार देऊन निवेदन देऊन सुद्धा त्यांची अजून तक्रार ही केलेली नाही आहे। तो राजेश तानपुरे, सुनील सिंग, सुशांत आळते यांनी दमदाटी देत आहेत इथल्या लोकल लोकांनी आणि धमकीची भाषा करत आहेत। त्या सुनील सिंग व सुशांत आळते आणि राजेश तानपुरे यांच्यावर तात्काळ कारवाई